कसला इकडे हवा हवा कसला पाणी. अरे कशाला बोट घालतो? हा हे तू काय करतोय? अरे काय नाही पिरू कसं बघ ना भाजी कसला आहे पिरू आहे बघ ना. तोडू नको बाबा. अरे तोडत नाही रे बाबा काय. तर नमस्कार मित्रांनो, पुन्हा ते स्वागत आहे माझ्या व्हिडिओमध्ये. तर आपण नेहमीप्रमाणे जातो वेगवेगळ्या स्पॉट वरती, पण यावेळेस मी एकटा नाही, माझा मित्र सुद्धा आहे. पण हा तिकडे काय बघतोय? का बघतोय रे? अरे आपण वेगवेगळ्या रंगाचे कपडे बघितले, हा इंद्रधनुष्य पण बघितले, हा पण असं मंदिर वेगवेगळ्या रंगाचं मी पहिल्यांदा बघतो रे. कुठे? बाहेरून एवढं भारी आहे, आतमध्ये कसलं भारी असेल. हा रे, आतमध्ये जाऊन बघूया काय. चल आतमध्ये. पब्लिकला पण दाखवूया. चल आतमध्ये. द बिगिनिंग. हो, मंदिरामध्ये एंट्री करण्याआधी जो मंदिराचा एंट्री गेट आहे तोच भाग किती रंगाने भरला आहे. थोडंसं पुढे गेल्यावरती आपल्याला सर्वात दिसतं ते संपूर्ण रंगाने भरलेलं हे मंदिर. मंदिराकडे बघताच असं वाटतं की या मंदिराचा कारागिराचा आवडता प्राणी रंग बदलणारा सरडा असेल. मंदिर जितकं सुंदर आहे तितकंच त्या मंदिरामध्ये असणारी गणपती बाप्पाची मूर्ती सुंदर आहे. पण त्याआधी मंदिराच्या आत जाण्याआधी पण मंदिराच्या बाहेरचा परिसर बघणार आहे. मी आजपर्यंत एवढे रंग कधी बघितले नाहीत. म्हणजे आपण असे नॉर्मल झाडं लावतो, पण इकडे बघा काय केलं लोकांनी. बदकाच्या शेपमध्ये आणि पत्त्या पोटात लावले असं वाटतंय. हे पोटामधून हे झाड येते असं वाटतंय बघा. तर आता आम्ही ना मंदिराच्या मागच्या बाजूला आहे. तुम्ही इकडचा व्ह्यू बघाल ना तर हरपून जाईल. एवढं छान व्ह्यू आहे इकडून. त्याच्यामध्ये मोठे मोठे मासे आहेत. तुम्हाला इकडे बसायला असे 2 चेअर दिले आहेत, तिथे मी बसतो. पण मंदिराच्या बरोबर समोर उभा आहे. मंदिराच्या समोर तुम्ही बघाल ना तर खूप छान असं फाउंटेनची क्रिएटिव्हिटी केली. हे बघा, खूप छान वाटते. अरे बापरे, अजून इफेक्ट दिला. पाणी सध्या बंद आहे इकडे. मंदिराच्या आपण जेव्हा राईट साईडला जातो ना तेव्हा पूर्ण गोलाकारमध्ये तुम्हाला तळ बघायला भेटतं. आणि हे तळ खाली नसून ह्याच्यामध्ये असणारे रंगीबेरंगी मासे देखील तुम्हाला बघायला भेटतील. त्यानंतर तळाच्या बाजूला असणारी ही छोटीशी क्रिएटिव्हिटी म्हणजे छोटंसं गार्डन तयार केले आहे. जितकंच मंदिर सुंदर ठेवलं आहे तितकंच बाहेरचा परिसर सुंदर आणि स्वच्छ ठेवला आहे. ही जागा आहे जी फॅमिलीसाठी बेस्ट जागा आहे, कारण की मंदिराच्या मागच्या बाजूला तुम्हाला छोटीशी नदी बघायला भेटेल आणि ह्याच्या बाजूला तुम्हाला पायऱ्या देखील बघायला भेटतील, जी फॅमिलीसाठी टाइम स्पेंड करण्यासाठी बेस्ट आहे. बोल ना काय रे. अरे नको ग बस. अरे कशाला बोट घालतो? संपूर्ण परिसर बघितल्यानंतर आता वेळ आली ती मंदिराच्या आतमध्ये जाण्याची. मंदिराच्या आतमध्ये इथून तुम्हाला मूर्ती किती सुंदर दिसते ना ते दाखवणार आतमध्ये. छान मंदिर आहे. सॅम, तुला कसं वाटतं हे मंदिर बघून? मी खरं सांगू का, मी खूप मंदिरं बघितलेत, खूप मंदिरं बघितली, पण असं रंगीबेरंगी मंदिर आहे ना मी आयुष्यात पहिल्यांदा बघितलंय.
मित्रांनो खरी गोष्ट सांगू का, तुम्ही या मंदिराला नक्की भेट द्या. आणि तुम्ही इथं आल्यावर आहे ना, तुम्हाला आजूबाजूच्या गोष्टी पण तुम्हाला काही बघायला भेटतील. इथे पब्लिक पण तुम्ही बघा, पब्लिक पण आज खूप आले. आज संडे असल्यामुळे पब्लिक खूप जास्त आले. मला स्पॉट पण बघायला चांगले भेटतात. आणि खरी गोष्ट तर इथे जी मूर्ती आहे ना, गणपती बाप्पाची मूर्ती आहे ना, ती खूप चांगली मूर्ती आहे. आणि इथे आल्यावर आहे ना, प्रत्येक भक्ताचं मन असं कसं प्रसन्न होतं ना, तसं तुम्हाला होऊन जाईल आणि खूप शांत वाटेल. आम्ही एवढा लांबून प्रवास करून आलो आणि खूप थकलेलो आम्ही, पण जसं मंदिरात आम्ही आलो, सगळं वातावरण मिळलं, मन खूप शांत झालं. म्हणून मी सांगतो तुम्ही पण या, तुम्ही पण मंदिराला भेट द्या. द एंड.